तर आपण सगळेजण भाग्यवान आहोत. 729वा समाधी सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतो. खरं म्हणजे ज्यांच्या दरबारात येण्याकरता हजारो जन्माचं पुण्य लागतं. मी तर असं म्हणेन, गुरुवारी मारुती बाबा म्हणायचे आणि म्हणतात, आळंदीमध्ये आल्यानंतर जर आपल्याला बाहेर चालता येत नसेल, आपलं शरीर थकलं असेल, आपण जिथे असाल तिथे त्या मंडपात नुसतं पडून जरी राहिलो तरी आपला उद्धार होऊ शकतो. ही ताकद या आळंदी क्षेत्राची. त्याचं कारण या आळंदीमध्ये सामान्यातले सामान्य नाही तर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी संजीवन समाधीमध्ये आज सुद्धा आपल्या सगळ्याला पाहायला मिळत आहे. आज आपण प्रत्येकाच्या मनामध्ये एक ओढ आहे, एक भाव आहे. आयुष्यभर ज्यांनी समाजाचं दुःख सहन केलं, समाजाचं दुःख सहन करत असताना समाजातला लौकिक त्यांच्या जीवनामध्ये किती मिळाला मला माहित नाही. असताना या कलियुगामध्ये प्रत्येक माणसं लौकिक मिळण्याकरता प्रयत्न करतात. लौकिक मिळाल्यानंतर एकाही व्यक्तीला असं वाटत नाही की माझ्या जीवनामध्ये असं काही वाट्याला येईल. मला सांगा, ज्या आई वडिलांच्या पोटी ही बाळ जन्माला आली ते विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता आहे. ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आली, जन्माला येत असताना सुद्धा विठ्ठल पंतांनी संन्यास ग्रहण केलेला आहे. पण संन्यासानंतर पुन्हा गृहस्थी जीवन आहे. आणि गृहस्थी जीवन असताना गृहस्थ आश्रमामध्ये ज्या वेळेला हे तीर्थयात्रा करण्याकरता निघून गेले आणि विठ्ठल पंतांच्या धर्मपत्नी रुक्मिणी आई साहेब त्याच सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा मारत होत्या. आणि प्रदक्षिणा मारता मारता सद्गुरूची भेट झाली. आणि तेवढ्यामध्ये समोरून भगवे वस्त्र धारण केलेले, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत आणि रुद्राक्षाच्या माळा घातलेले साधू संत दिसत आहेत. म्हणून पाया पडण्याकरता खाली वाकल्या. पण वाकल्यानंतर तोच गुरुचा आशीर्वाद, अष्टपुत्र सौभाग्यवती आपण काय म्हणू शकतो. त्याच वेळेला त्यांच्या समोर त्या म्हणतायत, तुम्ही दिलेला आशीर्वाद या जन्मातला की पुढच्या जन्मातला. म्हटले, काय या जन्मातला की पुढच्या जन्मातला. त्याचं असं आहे, म्हटले आमच्या जीवनामध्ये असं असं घडलं. ह्या सगळ्या वृत्तांत सगळं सांगितलं आणि सांगितल्याबरोबर सांगितलं काय झालं या जन्मातला की पुढच्या. म्हटले, माझे पतिराज आम्हाला सोडून संन्यास घेण्याकरता गेले. काही खून आहे का. खून सांगितल्याबरोबर ते समोरच उभे आणि समोर उभे राहिलेले हे विठ्ठल पंत पाहिले आणि गुरु आज्ञेनुसार विठ्ठल पंतांना पुन्हा संसारामध्ये जाण्याची विनंती सद्गुरूच्या आशीर्वादाने मिळाली. आणि विठ्ठल पंत पुन्हा आपला संसार सुरू करतात. आणि संसार सुरू करत असताना त्याच विठ्ठल पंतांच्या पोटी जन्माला येणार अपत्य पहिलं जर कोणतं असेल तर ते निवृत्तीनाथ महाराज आहे. निवृत्तीनाथ महाराजांच्या नंतर काही काळाने ज्ञानोबाराचा जन्म आहे, काही काळाने सोपान काका आहे आणि काही काळाने मुक्ताई आहे. ही 4 भावंड जन्माला आली. पण गावामध्ये कुजबूज सुरू झाली. अरे गृहस्थीनंतर नाही, ब्रह्मचार्यानंतर गृहस्थी आहे आणि गृहस्थ आश्रमाचा त्याग करून संन्यास ग्रहण केलेला आहे. आणि संन्यास ग्रहण केल्यानंतर पुन्हा गुरु आज्ञेनुसार त्यांनी संन्यासाचा त्याग केला आणि संन्यासाचा त्याग करून पुन्हा गृहस्थाश्रम. आणि गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर ही झालेली बाळ आहेत. गावामध्ये चर्चा कानोकानी लागू लागली, एकमेकांमध्ये चर्चा सुरू झाली, संन्यासाची पोरं आहेत, संन्यासाची पोरं आहेत. पण महाराज, ज्यांना संन्यासाची पोरं आपण सगळी म्हणतायत त्यांचं वर्णन नामदेवराने करताना काय केलंय महाराज, काय वर्णन केलंय. ज्ञानोबाराय कोण आहेत. ज्ञानोबाराय कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती.
साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारात आपण सगळे आहात. संन्यासाची मुलं म्हणून समाजानं त्यांना वाळीत टाकावं. मुक्ताबाईनं ज्ञानोबारायकडे यावं आणि विचारावं, दादा असा काय अपराध केला रे आपण या लोकांचा? काय ग? गावात गेल्यानंतर नळावर पाणी भरण्याकरता गेल्यानंतर गावामध्ये चर्चा चाललेली. काय चर्चा चालली ग? सोपान काकानं मुक्ताईला जवळ घेतलं. मुक्ताबाई जवळ घेतात. सोपान काका विचारतात, मुक्ते आळंदी मध्ये गेलतीस का? हो दादा. काय कानावर पडलंय? एक शब्द कानावर पडलाय. मला पाहिल्याबरोबर त्या मावशीनं खाली मान घातली आणि माझ्यापासून दूर जाऊन उभी राहते. काय रे दादा, आपल्याला कोणता विटाळ आहे? मुक्ते तुला नाही कळणार समाजाचे. सांगणारे दादा काय झाले? निवृत्तीनाथाकडे मुक्ताबाई जातात आणि विचारतात, दादा तुम्ही मोठे आहात ना, गावामध्ये कुजबूज चालू आहे. काय? संन्यासाची पोरं आहेत म्हणून जवळ कोणी येऊ देत नाही. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, मुक्ते आपल्या वडिलांनी गृहस्थ आश्रमानंतर संन्यास घेतलेला आहे आणि गुरु वाक्याचं गुरु आज्ञा पालन करून पुन्हा आपल्या आई वडिलांनी गृहस्थ आश्रमामध्ये पदार्पण केलेलं आहे. आणि पुन्हा संसाराला सुरुवात झाल्यानंतर आपण 4 बाळ जन्माला आलो. लोक नावं ठेवतात, त्याच्यावर काही घाबरून जायचं नाही. हे बघ मुक्ते, तुला एवढा मोठा दादा आहे ना ग? ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर मुक्ताबाई उभ्या राहिल्या आणि हात जोडले. दादा किती रे हे सगळं ऐकावं लागतं? काय केलं पाहिजे? काही नाही, आता तू सांग दादा काय करू? मुक्ताबाईला ज्ञानोबराच्या समोर हात जोडलेले आहेत. ज्ञानोबराने मुक्ताबाईला जवळ घेतलं. मुक्ते काही काळानंतर हा त्रास आपला कमी होईल ना? मुक्ताबाई विचारते, दादा कधी कधी होईल रे? आणि त्या काळामध्ये न्याय देवता देण्याकरता कोणती नाही, परंतु याच आळंदीमध्ये सगळे ब्रह्मवृंदांची सभा बसलेली आहे. काही चरित्रामध्ये उल्लेख आहे, काही चरित्रात नाही. ब्रह्मवृंदांची सभा भरलेली आहे. त्यामध्ये याच आळंदीकरांनी एक पत्र लिहिलेलं आहे, तुम्हाला जर न्याय हवा असेल तो न्याय तुम्हाला कुठे मिळेल? त्या काळामध्ये पैठण ही न्याय देवता. पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. या अगोदर यांच्या आईवडिलांना ग्रहस्थाश्रम स्वीकारला, त्यानंतर संन्यास घेतला आणि संन्यासानंतर पुन्हा ग्रहस्थाश्रमामध्ये पदार्पण केलं आणि पुन्हा ग्रहस्थी झाल्यानंतर ही 4 बाळ जन्माला आलेली आहेत. यांच्याकरता आमच्या शास्त्रामध्ये कुठेही न्याय दिसत नाही. पण पैठणची सगळी ब्रह्ममंडळी जर न्याय देत असेल तर आम्ही तुमच्याकडे शुद्धीपत्र घेण्याकरता पाठवू. हे पत्र घेण्याकरता विठ्ठल पंत जात आहे. आणि काय पत्र आहे? इकडे मुलांना सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या नोंदी होतील. नोंदी करण्याकरता सगळी तयारी आहे, परंतु कोणी करत नाहीये. तिकडे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता मुक्काम दर मुक्काम करत पैठणला पोहोचतात. पैठणला गेल्यानंतर पैठणच्या ब्रह्मवृंदांना कळालं, कोणतरी पंडित आहे, शास्त्री आहे, अलंकापूर पंढर आळंदीवरून आलेले आहेत. विठ्ठल पंतांनी ते पत्र हातामध्ये दिलेलं आहे. त्या ब्रह्मवृंदाने ते सगळं वाचलेलं आहे. त्याच्यावर लिहिलेलं आहे. हे सगळं पाहिल्यावर ते मोठमोठाल्या फेट्यानं बांधलेली, ज्ञानानं अहंकारानं दरवळलेली मोठमोठाली ब्रह्ममंडळी म्हणतायत, यांच्याकरता आपल्या शासनामध्ये न्याय नाही. सर्वांनी सर्व पाहिलं, पण यांच्याकरता एकच न्याय शिल्लक आहे. आणि तो म्हणजे कोणता? तर देहांत.
रुक्मिणी आईचा विचारतात पंत माझ्या मुलाला न्याय मिळेल ना? रुक्मिणी काळजी करू नको. रुक्मिणीने आठवण करून दिली पंतांना. पंत मुक्ताबाईकडे पहा आणि त्याला हात जोडा. माझ्या लेकराच्या मौंजी झाल्या पाहिजे, छळ थांबला पाहिजे, समाजामध्ये त्यांना आनंदाने फिरता आलं पाहिजे. ओट्यावर गेल्यावर, ओसरीवर गेल्यावर, पाणी भरण्याकरता गेल्यावर लेकराकडे पाहून जर कोणी मान खाली घातली, अशी कोणती माय असते ना, तिला हे सहन होणार नाही. पंत तुमच्या पाया पडते, काहीतरी न्याय मागा. त्यांनी न्याय दिला. तो न्याय देहांत प्रायश्चित्त. पंतांनी कागद हृदयाशी लावला. पंत म्हणतात रुक्मिणी आपल्या बाळा करता न्याय मिळाला. माईला आनंद झाला. माझ्या लेकराच्या मुंजी होणार आहे. माझी मुक्त आनंदाने आनंदित फिरेल. माझा ज्ञान दादा फिरेल, माझा सोपान दादा फिरेल. काका सांगा ना काय मिळालं, सांगा ना. काही नाही रुक्मिणी, आपल्या मुला करता आपल्या पती पत्नीला देहांत प्रायश्चित्त स्वीकारायचं. काय हृदयाची माय आहे, तिचे शब्द आहेत. पंत माझ्या बाळाला जर सुखानं बागडता येत असेल, माझ्या बाळाचा जर आनंदानं मौंजी होत असतील, तर आम्ही पती पत्नी आनंदानं देहांत प्रायश्चित्त स्वीकारण्याकरता तयार. माझं मत आहे एवढी सोन्यासारखी लेकरं आज या जगाच्या पाठीवर कोण सोडू शकतो? अरे एक चिंतन करा. आंधळा मुलगा असेल, पागळा मुलगा असेल, माय त्याच्याकरता काय करत नाही. अरे माझी मुलगी सुधारली पाहिजे याकरता कोटी कोटी 2-2 कोटी खर्च करणारी माणसं आहेत. आणि ही एकासारखी एक आहे. तुम्हाला खरं सांगू, हे सगळं सांगायला लागलं की असं वाटतं याच लोकांच्या वाट्याला हे सगळं का. आज ज्या आळंदीमध्ये आपण 3 वेळा जेवतोय त्यांच्या नावानं, त्याला मधुकरी केल्यानंतर सुद्धा कोणी वाढली नाही, पण न्याय मिळाला तो आनंदाने स्वीकारणार आहे. मायबाप मदल दर बदल करत येत आहेत. आल्याबरोबर निवृत्तीनाथाने पाहिलं, बाबाने मुक्ताबाई पळत आल्या. दादा आई आली आहे. जवळ घेतलं, दोन्ही लेकरांना बसवलं आणि बसवल्यानंतर सगळी विचारतायत, आई आमच्या मोंजी होण्याकरता न्याय मिळाला का? हो मिळाला ना. काय न्याय आहे? तुमच्या मौंजी होणार आहेत, काळजी करायची नाही. तुमच्या करता न्याय मिळाला, समाज तुम्हाला आनंदाने स्वीकारेल. सोपान काका पळत गेले, मुक्ताबाईच्या गळ्याला मिठी मारली. मुक्ते उद्यापासून तुला गावात गेल्यानंतर कोणी बोलणार नाही, कारण आपल्याला न्याय मिळाला. इतका आनंद झाला मुक्ताईला. ज्ञानदादाकडे पाहिलं. ज्ञानदादाला माहिती होतं ना काय न्याय. आई म्हणते, मुक्ते 2 दिवस झाले आम्ही गेलोय, तुला भूक लागली असेल ना? आई मला भूक लागली असेल, पण आई तुला बोलू का ग? तुला पाहिल्याबरोबर माझं पोट भरलंय का आई? बाबाला पाहिल्यावर माझं पोट भरलंय. ऐकल्यानंतर जवळ घेतलं. घरामध्ये स्वयंपाकाची तयारी केली. पण दोघा पती पत्नीचं ठरलेलं आहे, आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय. आपल्या हाताने लेकरा बाळाला देऊ घातलेलं आहे. सुंदर पुरणपोळ्याचा स्वयंपाक केलेला आहे आणि रात्री झोपेत टाकून निघून जायचं. माझं मत आहे, झोपेत टाकून निघून जाणारी या जगातली पहिली माय जर कोण असेल तर ती रुक्मिणी आहे. अरे अशी कोणती माय? ठीक आहे, साधक आता माय बाप आहे आणि पंत सुद्धा हे सगळं ठरलेलं ऐकतायत. सुंदर सगळ्यांना ताट मांडलेली आहे. जेवू घालायचं काम निवृत्ती महाराज जेवतायत, ज्ञानदादा जेवतायत, सोपान काका जेवतायत, पण मुक्ताबाई जेवत नाही. आई साहेबांनी विचारलं, मुक्ते का ग जेवत नाही?
आई तुला बोलू का ग? अगं बाबा सुद्धा जेवत नाहीत ग. बापाचं दुःख मुलीला लवकर कळतं. त्याचं उत्तर देतो, किती निर्दयी असू दे, मुलीच्या संसाराकरता सर्व त्यागून मुली करता सगळं करणारा बाप, पण झोपेत टाकून निघून जायचं हे ठरलेल्या बापाला लेक जेव्हा जेव्हा म्हणते ना, तेव्हा त्या बापाची काय अवस्था याचं आत्मचिंतन कधीतरी करा. मुक्ताबाईला जवळ घेतलं, मांडीवर बसवलं, पाठीवर हात करवला. एक लक्षात ठेवा, आज रात्री जेवत असताना पाठीवर हात फिरवलेला हात सुद्धा उद्यापासून आयुष्यात कधी पाहण्याकरता मिळणार नाही. तो हात पाठीवर फिरवल्याबरोबर मुक्ताबाई बसतात. बसल्याबरोबर मुक्ताबाईनं पाहिलेलं आहे ज्ञानदादाकडे. ज्ञानदादा घास घेतो, मुक्ताबाई खात नाहीये. मुक्ताबाईच्या समोर सगळी ताटं बसलेली आहे. मुक्ताबाई म्हणते, आई तू जेवल्याशिवाय मी जेवणार. आईकडे पाहिल्याबरोबर मुक्ताईनं हातामध्ये घास घेतला आणि घास घेतलेला घास मुक्ताई जेव्हा रुक्मिणी आई साहेबाच्या मुखात घालते, अरे एक चिंतन करा, याच हाताने जीव घालायचंय आणि उद्या झोपेत टाकून निघून जायचंय. जगाच्या पाठीवर कोणती माय करेल का? अरे ज्या लेकीच्या हातामध्ये घास आहे, जी बापाच्या मुखामध्ये भरते, अरे तोच बाप रात्री झोपेत टाकून या लेकीला सोडून जाणार आहे. कधीतरी चिंतन केलंय का रे कोणी? कोणाच्या मनात आलंय का? अरे सोन्यासारखी बाळ आहेत, एकासारखं पाव. आणि रुक्मिणी मातेनं मुक्ताबाईच्या मुखामध्ये घास घालावा, मुक्ताबाईनं आईच्या मुखामध्ये घास घालावा, पण घास मिळत नाही. आईच्या सुखा करता, लेकीच्या सुखा करता हिनं तो घास कसा तरी गिळण्याचा प्रयत्न केला. माध्यान्ह झालेलं आहे, सगळी बाळं झोपलेली आहे. मुक्ताबाईचं झोपण्याचं कारण, मुक्ताबाईनं आईचा हात माने खाली घ्यावा, दुसरा हात पाठीवर टाकावा. अरे मुक्ताबाईनं आईचा हात माने खाली घेऊन पाठीवर हात टाकल्याशिवाय ज्या मुक्ताईला झोप लागली नाही, मनाशी हात निग्रह करा. उद्या सकाळी झोपेतून उठल्यावर ती माय दिसणार नाही, तेव्हा ती मुक्ताबाई सोपान काका कोणाला आई म्हणेल? कोणाला आई म्हणेल? माने खाली हात ठेवलेला आहे. हात पाहिल्याबरोबर सगळी बाळं झोपलेली. पंतांच्या पावलाचा आवाज झाला, पंत जागे झाले. रुक्मिणी आई साहेब उठून पाहतात पंताकडे. जेव्हा पंताकडे पाहतात, पती पत्नी दोघं सुद्धा अरे या जगाच्या मालकाला सोडून जातील असं कधी वाटलं नाही. पण मुलाच्या नोंदी झाल्या पाहिजे, समाजामध्ये छळ थांबला पाहिजे, याकरता आम्ही पती पत्नी देहांत प्रायश्चित्त घेतोय. पण शेवटी बाप आहे ना महाराज, जेव्हा विठ्ठलपंत उभे राहिले, निवृत्तीनाथाकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर डोळे भरून आले. एक वाक्य सांगितलं, निवृत्ती दादा तुम्ही मोठे आहात सगळ्यामध्ये, आजपासून बापाची सुद्धा भूमिका तुम्हाला निभावी लागेल आणि आई सुद्धा तुम्हाला व्हावं लागेल. शब्द सांगितला, तोंडावर हात फिरवला. ज्ञानोबराच्या समोर ज्या वेळेला विठ्ठलपंत उभे राहतात, विठ्ठलपंतांनी अश्रूंना वाढ दिली. सोपान काकाच्या जवळ गेले, तोंडावून हात फिरवला, गैरवरून आलं. विठ्ठलपंत ज्या वेळेला मुक्ताईच्या आसनाजवळ जातात, अरे एवढे धीरगंभीर काढतात, पण दोन्ही गुडघे टेकवले आणि दोन्ही गुडघे टेकवल्याबरोबर अश्रूंना वाढ दिली. मुक्ते झोपेत टाकून निघून जातो म्हणून अपराध समजू नकोस. मुक्ते तुला पाप नाही म्हणून कधी खेद मानू नको. तूच पळत आली होतीस ना, आमच्या मौजी कशा होईल याकरता आम्ही पती पत्नी दोघंही तुम्हाला टाकून निघून जातोय, पण अपराध समजू नको. तुमचा छळ थांबला पाहिजे, समाजाने तुम्हाला स्वीकारलं पाहिजे, याकरता आम्ही पती पत्नी जातोय. प्रत्यक्ष विठ्ठलपंताने दोन्ही गुडघे टेकवले. रुक्मिणीच्या समोर ज्या वेळेला पंत मुक्ताईच्या तोंडावर हात फिरवतात, असा उल्लेख आहे
त्या ठिकाणी मूर्छा आली पंताला फक्त एक दिसत होत. निवृत्तीनाथाला माहिती आहे ज्ञानदादा समजून घेईल आणि या सगळ्याकडे पाहून माझा सोपान सगळं करेल. पण इथे सगळ्यात मोठं दुःख मनाची जर कोणतं होतं तर ते मुक्ताईचं होतं. त्यांच्याकडे पाहिलं आणि पंत निघतात. पण शेवटी आईचं हृदय आईलाच माहिती. आई साहेबांना ज्या वेळेला निवृत्तीनाथाकडे पाहिलं, खाली मान घातली, डोळ्यातल्या अश्रूला वाट दिली. ज्ञानदादाच्या जवळ गेल्याबरोबर तोंडावर हात फिरवला आणि सांगितलं, ज्ञानदादा, अरे या जगामध्ये सगळ्या साधकाचा जर मायबाप कोण होणार असेल तर तूच या जगाची मायबाप होणारी माऊली आहे. तुला यांचा सांभाळ करायचा. आईची भूमिका तुमच्यावर आहे. सोपान काकाकडे पाहिल्यावर लहान होते, डोळे भरून आले. आणि रुक्मिणी आई साहेब जेव्हा मुक्ताईच्या जवळ गेल्या, अरे छातीला बिलगू बिलगू रडले. मुक्ते, किती अपराध केला असती. ही बाळा जर जन्माला घातलीच नसती तर ही वेळ आली नसती. त्या सद्गुरूची जर भेट झाली नसती तर हे मला भेटले नसते. अगं, तूच म्हणतेस ना गावात फिरायचंय, समाजामध्ये मानानं जगलं पाहिजे ना. हे बघ, झोपेत टाकून निघून जाते. पण मुक्ते, आजपासून तुझी माय जर कोण असेल ना ती ज्ञानाबाई आहे. ती तुझा सांभाळ करे. पंत दरवाजाच्या बाहेर जातात. ती माय दरवाजाच्या जवळ आल्यावर रुक्मिणी आई साहेबांना राहावं पुन्हा वागते. तेव्हा पंत म्हणतात, रुक्मिणी, मला माहिती आहे तू बाळाला सोडू शकत नाही. पण नाही, जेव्हा पंत निघतात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून रुक्मिणी आई साहेब बाहेर निघतात, दार लावतात. आणि दोघंही पती पत्नी या इंद्रायणीच्या सिद्धबेटाच्या तीराला देहांत प्रायश्चित्त घेत आहेत. समाजानं त्या लेकराला स्वीकारावं याकरता निवृत्तीनाथांना जाग आली. उठल्याबरोबर पाहिलं, बाहेर येऊन पाहतात आई नाही, बाबा नाही. कळालं, उशाचा ठेवलेला कागद वाचला. आम्ही पती पत्नी, तुमचा छळ थांबला पाहिजे याकरता देहांत प्रायश्चित्त घेतोय. हे पत्र वाचल्याबरोबर निवृत्तीनाथांना सुद्धा भरून आले. पण आता रडून जमणार नाही. निवृत्तीनाथाने ज्ञानदेवाला जागत केलं. ज्ञानेश्वर महाराज उठल्याबरोबर विचारतात, दादा, आई दिसत नाही. आवाज ऐकल्याबरोबर सोपान काका जागे झाले. आणि जागे झाल्याबरोबर विचारले, दादा, आई दिसत नाही, बाबा दिसत नाही, कुठे? ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांच्या समोर बोलतायत, काका, ज्या रस्त्यानं आई बाबा गेले ना तो रस्ता पुन्हा परत येणार. रस्ता दिसत नाही, पण प्रत्यक्ष जेव्हा मुक्ताईला जाग आली, झोपेतून उठल्याबरोबर पहिली जर हाक कोणाला मारली असेल, आई, कोणी बोलत नाही. निवृत्ती दादाला विचारलं, दादा कुठे रे आई? घरामध्ये चक्कर मारली, दादा सांगणार आई. सोपान काकाला बिटी मारली, तू तरी सांग. कोणी सांगत नाही ना आई बाबा कुठे? नका सांगू, मी आई बाबाचा शोध घेते. आणि मुक्ताबाईनं रात्री घर सोडलं. माझं मत आहे, अरे ज्या रस्त्यानं बायबाप गेले तो रस्ता जर पुन्हा येण्याचा नसेल तर मुक्ताई कुठे त्याला शोधेल. पण तिच्या समजुती करता सगळी भावंड आई बापाचा शोध घेत आहेत, सापडत नाही कुठे. पाहताय भुका लागलेले आहेत. गावामध्ये चर्चा आहे, या लेकराच्या आई बापानं देहांत प्रायश्चित्त घेतलंय. मुक्ताबाईनं जावं, प्रत्येक माणसाला हात जोडावे, विचारावं, माझी आई पाहिलं का?
अरे सोपं उत्तर आहे रे. एखाद्या लेकराची जर जिवंत माय 2 दिवस जर दिसली नाही तर ते लेकरू वेड्यासारखं पिसं होत रे. आणि त्या आईच्या कुशीत झोपलेली जी आई निघून गेली, भुका लागलेले, 2 दिवस झाले अन्न नाही पाणी नाही. एका ठिकाणी सगळ्या पंक्ती बसलेले, जेवणा करता बसलेले. घास हातात घेतल्याबरोबर तेवढ्या त्या काकाने पाहिलं हीच ती संध्यासाची पोर. हातातला घास खाली टाकला, समोरचे ताट उचलले, रस्त्यावर फेकून दिले आणि मग मुक्ताबाईने हात जोडले. काका अहो अन्नाला स्पर्श केला म्हणून अन्न वाटतं का? अहो माझ्या ज्ञान दादाला भूक लागली नाही काही पण निदान एक घास तरी माझ्या ज्ञान दादाला खाऊ नाही खाऊ दे. कोणी बोलत नाही, कोणी चालत नाही. आता कोण आपल्याला न्याय दिला? गेलं पाहिजे ना, कोणाला तरी विचारलं पाहिजे ना. पण संन्यासाची पोरं म्हणून सगळ्यांनी वाळीत टाकलं. शेवटी एकमेकांमध्ये चर्चा चालली आहे, काहीतरी मागायचंय. पण काय मागायचं? पोरांना. अरे पोरांना म्हणजे निव्वळ पीठ, निव्वळ धान्य. अरे धान्य खाऊन जगायचं तरी कसं रे दादा? सोपान काका म्हणतात, आई बापाच्या पोटी जन्माला आलो, काय अपराध केला? आपल्याकडे काय करतो? आणि तेवढ्यामध्ये या समाजाचं सगळं पाहून ज्ञानेश्वर महाराजांना असहाय्य झालं. आणि ज्ञानेश्वर महाराज एक दिवस पटकन म्हणतात, दादा मला असं वाटतंय. काय नको हे सगळं? तेवढ्यामध्ये निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, दादा असं नको म्हणून असं कंटाळून चालेल का? अरे इंद्राणीच्या स्थानाला गेल्यावर इंद्राणी वाटतेय, मधुकरीला गेल्यावर समाजाने धुळीमध्ये दगडावर गाळ टाकावा. आणि त्यात ज्ञानोबारायांनी यात सिद्ध बेटामध्ये जेव्हा ताटी लावली म्हणजे घराचं दार लावलं, तेव्हा त्याच चिमुकल्या मुक्ताबाईनं दादाला उपदेश केला, विनंती केली, दादा तुम्ही जर जगाची माय आहात ना, आणि तुम्ही जर समाजाला कंटाळून जर असे बसत असाल तर या समाजानं कुणाकडे जायचं? वर्णन येत नाही उघडा ज्ञानेश्वरा, काय करायचंय? मुक्ताबाईने विनंती केली, दादा येत आहे. आणि या सगळ्या समाजाचा त्रास असह्य झाला, लोक काही केल्या जगू देत नाही. आणि मग कुठेतरी गेलं पाहिजे, कुठे मिळतो न्याय म्हणून हा न्यायाचाच कागद पैठणला. तिथे गेल्यानंतर त्या ब्रह्मानंदांना सांगितलं, तुम्ही दिलेल्या न्यायाप्रमाणे आमचे आई वडील देहांत प्रायश्चित्त घेऊन गेले, तरी पण समाज आम्हाला स्वीकारत नाही. का काका? तुमच्यामध्ये तो परमात्मा, आमच्यामध्ये तो नाही. तुम्ही मनुष्य आहात, आम्ही मनुष्य नाही. काका तुम्हाला भूक लागते, आम्हाला लागत नाही. जास्त बोलतो का? मुक्ताबाईला हात जोडले, काका माझ्या ज्ञान दादाला त्रास झाला हो, या त्रासातून आम्ही मुक्त व्हावं म्हणून आमच्या माय बापानं देहांत प्रायश्चित्त घेतलं. तुमच्यातही तोच आहे, आमच्यातही तोच आहे. आणि समोरून चाललेला एक पखारवाला होता, त्या रेड्याला हाक मारली, मालकाला बोलवलं, रेडा घेऊन ये. समोर उभा केला, ज्ञानदादाकडे पाहून सांगितलं, हा रेडा बोलतो का? ज्ञानोबा म्हटले, का बोलणार नाही? अहो काका तुम्हाला बोलता येत आहे, मला बोलता येत आहे, तोही रेडाच आहे, बोलता येईल? म्हणले हो. बर 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 बर. आता ते प्राकांड पंडित होते, त्यांना गर्व होता ज्ञानाचा. यांच्या बापाला न्याय दिला होता ना त्यांनी, आणि त्या गर्वाच्या शब्दात बोलू लागले. म्हटले ते बोलता ना? म्हणले हो. अरे ज्ञान्या, त्या रेड्याच्या पाठीवर जर वळ मारले तर तुला लागेल का? ज्ञान दादा म्हणतात, काका मी तुमच्यापेक्षा लहान आहे, पण रेड्याला जर मारलं ना तर मला मारलेलं तुम्हाला दिसेल ना? कसा दिसेल? म्हणजे तो आणि मी वेगळा नाही. हे ऐकल्याबरोबर रेड्याला जवळ घेतलं, मोठा आसूड घेतला, आणि जेव्हा रेड्याच्या पाठीवर चाबकाचे फटके मारले तेव्हा ज्ञानोबाच्या पाठीवर चाबकाचे ओळ दिसले. आणि मग या सगळ्या ब्रह्मवंतरांनी हात जोडले. रेड्या मुखीला बोलाविला, शक्ती
रेड्याच्या पाठीवर जेव्हा वळ उरायला लागले तेव्हा ते ब्रह्मवृंद बोलत होते ते सगळे पुढे पडू लागले, अरे तो आणि हा वेगळा नाही. हो तो बोलू शकतो ना. एकानं सांगितलं बोलो. ज्ञानोबाने त्याला हात लावल्याबरोबर रेड्याच्या मुखातून वेद बोलायला सुरुवात झाली. आणि जेव्हा वेद बोलायला सुरुवात झाली तेव्हा प्रत्येक ब्रह्मवृंदानं आपापलं शास्त्र काढलं आणि आपापल्या वेदाची उजळणी पाहू लागले. आणि मग ज्ञानोबाचा जे जे कार करू लागले. ज्ञानोबाला पालखीत काय घातलंय, ज्ञानोबाचा सन्मान काय करतात, अरे त्यांनी त्रास दिला ते रांगोळी काय काढतायत, कोण झाडू काय लावतायत का. अरे छोटासा पोरगा आहे पण रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. आणि ऐका, ज्या दिवशी रेड्याच्या मुखातून वेद बोलावले ती तिथी कोणती आहे माहिती आहे? जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जन्मदिवस वसंत पंचमी आहे. त्याच दिवशी ज्ञानोबाच्या मुखातून वेद बोलवलेली तिथी आहे. जेव्हा वेद बोलवले कळालं सगळ्याला आनंद झाला. ज्ञानोबा ज्या रस्त्यानं जाणार आहे त्या रस्त्याच्या काठ्या तोडायला हे प्रकांड पंडित काठ्या घेऊन कुऱ्हाडी घेऊन उभे आहेत. कशा करता? ज्ञानोबाला वाट करायची. ज्ञानोबाला जाण्याकरता वाट केली. येता येता ज्ञानोबा त्या दिशेला नेवाशापर्यंत. नेवाशाला आल्यानंतर ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. तिथून पुढे आल्यानंतर अमृतानुभव ग्रंथ मला वाटत ब्राह्मणीला लिहिला. अमृतानुभव ग्रंथ लिहितपर्यंत ज्ञानेश्वरी ऐकेपर्यंत ज्ञानोबाचा रेड्याचा मालक सोबतच होता. महाराज किती भाग्यवान आहे. अरे ज्या रेड्याला ज्ञानोबाचा स्पर्श झाला त्यानं वेदाच्या रुचा म्हणाव्या. आणि रेड्याचा स्पर्श झाला म्हणून मालक तिथं ठेवला नाही. मालक आणि रेडा घेऊन ज्ञानोबा नेवाशाला. रेडा किती भाग्यवान आहे. अरे आपण त्याच्यापेक्षा भाग्यवान आहे. त्या रेड्याला बोलता येत नाही. ज्ञानोबाने स्पर्श केल्यावर तो बोलू शकला. आपण ज्ञानोबाचं नाव जरी घेतलं तरी आपल्यासारखे लाखो रेडे महाराष्ट्रात बोलतात. हे सामर्थ्य माझ्या माऊलीचं किती मोठं, किती मोठं. रेडा बोलला. रेड्यानं ज्ञानेश्वरी ऐकली. रेड्यानं अमृतानुभव ग्रंथ ऐकला. आणि रेडा तिथून त्या मार्गानं हळा फाट्याला. ज्या हळा फाट्याला आल्यानंतर रेडा थकला. मला असं म्हणायचं आहे रेड्याचं भाग्य किती मोठं. आमचे गुरुवारी मारुती बाबा फार छान सांगतात. ते म्हणतात माऊली जेव्हा पंढरपूरला निघते आणि माऊलीच्या रथाला जे बैल असतात ना ते बैल पूर्वजन्मातले ज्ञानोबाचे वारकरी होते म्हणून तर त्याला ती सेवा करायला मिळाली. अरे आपण तर त्यांचे लेकरं आहोत ना. अरे ज्या रेड्याला बोलवलं रेडा हळा फाट्याला आला. थकल्याबरोबर ज्ञानोबाकडे पाहिलं. रेड्यानं डोळ्यातून अश्रू आले. आणि रेडा बोलतो ज्ञानोबाला आम्हाला आळंदीला येता येणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांना तिथेच त्या रेड्याला समाधी दिली. रेड्याची सुद्धा वारी भरते आळा फाट्याला. मला सांगा ज्ञानोबाच्या संगतीत आलेल्या रेड्याची जर वारी भरत असेल तर अलंकापूर्वक ज्ञानोबाच्या समाधी सोडायला आलेल्या प्रत्येक वारकऱ्याची ज्ञानोबा काळजी करत नसतील का? रेडा बोलवला. तिथून ज्ञानोबा रेड्याचा विधी करण्याकरता संपूर्ण विधी ज्ञानोबाने रेड्याचा याला केला. मंचरच्या जवळ चासना रोडीला आहे. त्या चासना रोडीला जर आपण गेला तर पहा तिथे रेड्याचा पूर्ण विधी केला. आणि तिथून ज्ञानोबा आहे वाकी म्हणजे कोणती ही या चाकणच्या पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला तिकडनं आळा फाट्याहून येताना ज्ञानेश्वर महाराजाच्या रेड्याचा जो मालक होता ना तो सोबत होता पण तो थकला. आणि थकल्याबरोबर त्याने सांगितलं माऊली आम्हाला आळंदीला येता येणार नाही. रेड्याचा मालक थकला. तिथं ज्ञानोबाने रेड्याच्या मालकाला समाधी दिली. आजही जाऊन पहा तिथे अजान वृक्षाची बाग आहे. ही खून आहे ज्ञानोबाची. रेड्याच्या मालकाला तिथे समाधी दिली. तिथून ज्ञानोबा आळंदीकडे येतात. पंढरपुराहून पांडुरंग परमात्मा ज्ञानोबाच्या स्वागताकरता आळंदीमध्ये हजर आहेत. सगळी संत आहेत. विश्वकर्मा तर प्रत्यक्ष या अलंकापुरीमध्ये थांबले. विश्वकर्म्यानं सगळी अलंकापुरी सजवलेली आहे. ज्ञानोबा अलंकापुरीत येतात पण शेवटी ज्ञानोबाचा छळ काही थांबत नाही. ज्ञानोबा शेवटच्या क्षणापर्यंत बोलतायत. आता असं वाटतंय काय सगळ्या संतांना सांगितलं. एक दिवस ज्ञानोबा निवृत्तीनाथांच्या समोर बसतात आणि निवृत्तीनाथांना बोलतायत दादा आम्ही हे सगळं खूप काही केलं पण आता आमची अशी इच्छा आहे. म्हटले काय? आता दिसू नये जना ऐसे करी नारायणा. म्हटले काय करायचंय? काही नाही दादा ज्ञानेश्वरी लिहित असताना एखाद्या श्लोकावर जर जास्त ओव्या लिहिल्या
आणि श्लोकाला सोडून जर दूर गेलो तर तुम्ही माझ्या मस्तकावर हात ठेवून मला जवळ आणलं. माझ्याकडून काही चुकलं असेल तर तुम्ही ते सगळं सांभाळून घेतलं. पण आता मला असं वाटतंय, काय वाटतंय आता दिसू नये जना. बर काय करायचंय म्हटले, काही नाही दादा, आम्हाला समाधी घ्यावी अशी आमची इच्छा. समाधी शब्द ऐकल्याबरोबर निवृत्तीनाथ महाराज धरणीवर गडबडा पडतात आणि लोळतात. दादा, ज्येष्ठा अशी आधी कनिष्ठा अशी जाणी, हे तो उपराठे, तुम्ही आमच्या अगोदर जाणार. म्हटले हो दादा, हे बरं दिसत नाही. तेवढ्यामध्ये सोपान काका पाहतात आणि ते बोल ऐकतात. ऐकल्याबरोबर सोपान काकाचं हृदय दरवळलं आणि मुक्ताबाईनं पटकन ज्ञानदादाचे दोन्ही हात धरले. दादा, काय बोलला तू? काही नाही मुक्ते, आता खूप सगळं केलं, आता इच्छा नाही. इच्छा नाही शब्द वापरल्याबरोबर मुक्ताईच्या मुखातले शब्द आहेत, दादा तू म्हणत होतात ना तुला कधी सोडून जाणार नाही, आणि तो आज आम्हाला सोडून जाणार नाही. मुक्ते, शेवटी प्रत्येकाचं कार्य संपलं की त्याला जावं लागतं. दादा, तू गेल्यानंतर आमचं कोण हे करेल रे? सगळ्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली, कुजबूज सुरू झाली आणि अष्टमी पासून ज्ञानोबाराच्या सोहळ्याला सुरुवात झाली. नवमीला प्रदक्षिणा सगळे संत मंडळी करतायत. दशमी पर्यंत सगळे म्हणजे कोण आले नाही, अरे जगातले जेवढे तीर्थ आहेत ते सगळी तीर्थ इंद्रायणीला आज प्रत्यक्ष ज्ञानोबाराय करतायत. का? तीर्थांना सुद्धा असं वाटत होतं आपल्यातलं पाणी घेऊन ज्ञानोबारायच्या जर चरणावर पडलं तर आपलं सुद्धा तीर्थ म्हणजे पवित्र होईल. याकरता जगातली सगळी तीर्थ ज्ञानोबारायसाठी इथे हजर आहे. आणि सगळे आल्यानंतर सगळे बसले, सगळं ठरलं. नामदेवराय प्रत्यक्ष उपस्थित आहे, पण नामदेवरायांना काही सहन झालेलं नाही. नामदेवराय म्हणतात, ज्ञानदादा हे सगळं करायचंय आणि तुम्हीच आम्हाला सोडून जायचं, हे बरं दिसत नाही. पण शेवटी प्रत्येकाचं कार्य संपलं की प्रत्येकाला जावं लागत असतं. असं ठरल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना इंद्रायणी पर्यंत एक हात धरलेला आहे निवृत्तीनाथांनी आणि दुसरा हात धरलेला आहे एका हातामध्ये प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्म्याचा हात आहे, एका बाजूला निवृत्तीनाथ आहे. एक हात भगवंताने धरावा हे भाग्य जगाच्या पाठीवर ज्ञानोबारायांनाच आहे. नामदेवरायांना दुसरा हात धरला. ज्ञानोबारायांना बोलतात, दादा तुम्ही लहान आहात पण तुम्ही इथल्या कोणत्याच माणसाचा विचार केला नाही. प्रत्येक संतांच्या डोळ्याला अश्रू आहे. हात धरला आणि हात धरून एक एक पावलानं ज्ञानोबारायांना इंद्रायणी पर्यंत पोहोचलं. इंद्रायणीमध्ये स्नान घातलेलं आहे. तिकडे ज्ञानोबारायांच्या समाधीची जागा सरा समर्जन करून सगळी तयारी केलेली आहे. चंदनाचं पाट आहे, चंदनाच्या लाकडाची सगळी सेद तयार केलेली आहे. येथे भागीरथी गुप्त असे, भैरवापासून भागीरथी वसे, इंद्रयोनी भूमीशी याग संपादिले हरणीशी, इंद्रायणी इत्तरोशी पंचक्रोशी यापासून या ठिकाणी गंगा, भागीरथी, मनकर्णिका, सरस्वती, जगातले सगळे तीर्थ या अलंकापुरीमध्ये ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्याकरता प्रत्यक्ष आहे. आक्रूर आहे, नारद आहे, ब्रह्म आहे, विष्णू आहे, विश्वकर्मा आहे, जगाचा मालक पंढरीचे पांडुरंग आहे, रुक्मिणी आई साहेब आहे. सगळे देव, सगळे वारकरी इंद्रायणीच्या दुतर्फा आपापल्या पताका घेऊन सगळे उभे आहेत. ज्ञानोबारायांना स्नान घातलं आणि स्नान घालून ज्ञानोबारायांना आपल्या समाधी स्थळाकडे ज्या वेळेला सगळी मंडळी घेऊन निघाली, नामदेवरायांच्या डोळ्याला अश्रू आले.
नामदेवरायला ज्ञानोबारायकडे पाहिलं आणि ज्ञानोबारायला बोलू लागले, एवढ्या करताच हे केलं का? अहो मुक्ताईकडे पहा. सोपान काका पळत आला, ज्ञानोबारायला जवळ घेतलं. दादा आई गेली, बाबा गेले, एवढं संकट आमच्यावर कधी आलं नाही रे दादा. आणि आज तू आम्हाला सोडून निघाला. दादा कोणाला बोलायचं रे? कोण आमची माय होईल रे दादा? दादा तू होतास म्हणून सगळी संकट स्वीकारली रे दादा. मुक्ताबाईकडे पहा. आणि जेव्हा मुक्ताबाईकडे पाहिलं, ज्ञानोबारायाने मुक्ताईला असा हात केला. नामदेवरायांनी जेव्हा हातात हात दिला, मुक्ताबाईचा ज्ञानोबाराच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या. मुक्ते शेवटी कार्य संपलं की जायचं असतं का प्रत्येकाला? दादा मी तुला जाण्याबद्दल कधी बोलले नाही रे. मला आई गेली, बालपणात बाबा गेले. आज झालं दादा, आईचा आधार देणारा तू पण चाललास का रे? तुला नाही का रे तुझ्या बहिणीची काळजी आहे? तू आम्हाला सोडून चाललास. सगळे बोलतात, सोपान काका, मुक्ताबाई धरणीवर पडतात, गडबडात बोलतात. आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष निवृत्तीनाथांकडे ज्ञानोबारायाने पाहिलं, ज्ञानोबारायाने पाहिल्याबरोबर निवृत्तीनाथांनी देह धरणीवर टाकला आणि गडबडा लढतात. नामदेवराय समजूत काढतात, तुम्ही मोठे आहात ना, तुम्ही जर असं केलं याने कोणाकडे पाहिजे? निवृत्तीनाथांना 2 वेळा रडू अनावर झालेलं. 1 वेळा मांड्याचं खापर जेव्हा मुक्ताबाईनं मागितलं तेव्हा धरणीवर पडून गडबडा लोळले. आणि जेव्हा ज्ञानेश्वर महाराज समाधीला जाणार हे कळलं, तेव्हा निवृत्तीनाथ धरणीवर पडून गडबडा लोळतात. कोण समजूत काढे? निवृत्तीनाथांना दारा दारा म्हणती. मुक्ताबाईची अवस्था अशी झाली, कळत नाही मुक्ताईला. सोपान काकाला भान नाही. सगळ्या संत मंडळीच्या डोळ्याला अश्रू आहे. एक हात नामदेवरायांनी धरला, दुसरा हात निवृत्ती दादानी धरला. आणि बरोबर बोलतात, दादा तुझा हात माझ्या हातात आहे ना? मुक्ताबाईला जवळ घेतलं, गळ्याला लावलं. अगदी अगदी समाधीच्या द्वाराजवळ आले. संतांना सांगितलं, नामदेवरायांनी वर्णन केलं. उठविला आनंदी शिवाचा ढवळा, उघडली शिळा महाद्वाराची. ऐका, जेव्हा ती शिळा उघडली तेव्हा सगळे संत मंडळी गडबडा लोळतात. ज्ञानदादा यापेक्षा सगळ्याला जर सोबत नेलं असतं तर ही वेळ आली असती. ज्ञानेश्वर महाराज नामदेवरायाचा हात धरलेला आहे. जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा शिळा काढल्यावर खाली मान घातली आणि जगाच्या मालकाला रडू अनावर झालं. जेव्हा जगाचा मालक रडायला लागला, पंढरीश पांडुरंग रुक्मिणी आईसाहेबांना विचारलं, तुम्ही का रडता? सगळे संत रडताय. रुक्मिणी आजपर्यंत बोललो नाही पण आज बोलतो. काय रडायला जा? अगं रुक्मिणी, हे लोक रडतात यात काय नवल आहे? आज कीर्तनात बसलेले ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकणारे रडतात यात काय नवल आहे? रुक्मिणी, ज्या आईने या लेकराला 9 महिने 9 दिवस पोटात वागवला असेल त्या माईची काय अवस्था असेल ग? देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाणत्र लोक. जो याची करेल यात्रा तो पावेल सकळही गोत्रा. रुक्मिणी आईसाहेबांना सुद्धा गहिवर अनावर झालेला.
रुक्मिणी आईसाहेब खाली मान घालतात. जगाच्या मालकानं हात धरला, नामदेवानं हात धरलेला आहे. निवृत्ती दादा हात धरतात. एक एक पायरी टेकत 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 नारोबा आपल्या समाधीच्या दिशेनं समाधीपाशी आले. आसनावरती नारोबाला बसवलं. अरे जगाचा मालक पाठीशी उभा आहे. हात जोडले नारोबाकडे पाहून. अरे जगाच्या मालकाला डोळ्याला दारा लागल्या. नारोबाची ज्ञानेश्वरी नारोबाच्या समोर मांडली आहे. नारोबाने मुद्रा लावलेली आहे. ओंकार नामाचा नारोबाने जप सुरू केला आणि नारोबाची ही खून लक्षात राहावी म्हणून नामदेवरायाने तिथे जे आज अजानोक्षाचं झाड आपण पाहतो तो खांब रोवलेला आहे. एक एक मंडळी जेव्हा ज्ञानोबाराची ती मुद्रा पाहून समाधीतून वर येणार आणि ज्ञानोबाराय समाधी घेणार. शेवटच्या क्षणाला जेव्हा प्रत्यक्ष ज्ञानोबाराच्या समाधीचं द्वार बंद करायचं इतकं सोपं नाही. ज्ञानोबाराय बसलेले सगळे गडबडा लोट आहेत. मुक्ताबाई शुद्धीवर नाहीये. सोपान काका शुद्धीवर नाही. अरे या लेकराचा सांभाळ करण्याकरता त्या काळात सर्वात जास्त जर सहकार्य कोणी केलं असेल तर सुतार समाजाचे भोजलिंग काका होते. त्यांनी या लेकराला सांभाळावं. जवळ घेतलं. सगळे संत नामदेवराय बाहेर येतात तेव्हा नामदेवरायानं तो दगड उचलला, ती शिळा उचलली आणि शिळा ठेवण्याकरता सगळ्यांनी हात लावला आणि ज्ञानोबारायांचं समाधीचं द्वार बंद केलं. आणि बंद केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी ती निरंजनी मुद्रा लावली आहे आणि ती मुद्रा लावून ज्ञानोबाराय पुष्पांचा वर्षाव आहे. आज सुद्धा ज्ञानोबाराच्या संजीवन समाधी सोहळ्यावरती हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी आता झाली आहे. मला सांगा त्या काळात काही नसेल पण आज आपण सगळेजण त्यांच्या जीवावर आनंद भोगतोय ना. नामदेवाने वर्णन केले. नामा म्हणे आता लोपला तिलक
नामा म्हणे आता लोपला दिनकर, जातो ज्ञानेश्वर पैसावया. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. तो दिवस आज आणि त्या निमित्ताने